झाली त्याच्या पाठीशी जो हाईट तयार केला होता मुद्दा पहाड सुभागिरी नाही, एकंदरीत लोकेशनसाठीचा मुद्दा किंवा मुंबई महाराष्ट्र पुन्हा एकदा सांगतो, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, ते म्हणजे मुंबई नाही, ते म्हणजे मराठी नाही, ते म्हणजे सर्व काही आहे. हा जो काही त्यांचा गर्व आहे, हा जो काही दुराभिमान आहे, या दुराभिमानामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले. कारण मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत, मुंबईकरांना या ठिकाणी राज्य गाजवणारे आणि स्वतःचा फायदा पाहणारे लोक. मला असं वाटतं किती स्क्रिप्ट बदलली पाहिजे. किती वर्ष एकच स्क्रिप्ट घेऊन लोक फिरणार आहे, काही तर नवीन आणा. आणि असं मी सांगितलं तर मागच्या वेळेसच घोषणा केली होती, जींनी विकासावर बोललं होतं 1000 रुपये मी देईन, पण अजून माझे 1000 रुपये वाचले, अजून विकासाचं एकही गोष्ट ते बोलत नाही. आता ही निवडणूक विकासाची मुंबईकरांच्या हिताची निवडणूक आहे, त्याच्यावर ते एक शब्द बोलू शकत नाही. त्यांना 25 वर्षाचा हिशोब द्यावा लागेल, मिठी नदीचा हिशोब द्यावा लागेल, मराठी माणसाच्या घराचा हिशोब द्यावा लागेल, देऊ नाही शकत. सर, संपलेल्या पक्षाला आले कशी बोलणार नाही, संपलेल्या पक्षाला आम्ही बोलणार नाही असं म्हणणाऱ्यांना आता त्याच पक्षासोबत युती करावी लागली. 20 वर्ष एकमेकांकडे गेले नाही, भावनिक गावात म्हणतायत, मराठी म्हणतायत, एकंदरीत सगळं कसं बघतायत. मुळात तुम्हाला क्रेडिट पण तेच देतात की तुम्हीच एकत्र आले. आमच्या नवनाथ परवाच सुंदर विश्लेषण केलेलं आहे. हा भीती संगम आहे, हा भीती संगम नाही. व्हिडिओ आहे बोलण्याचा व्हिडिओ तुमचा आहे असं आहे काही तयार करताना. पण एक गोष्ट सांगतो, त्या मीडियाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस पहिलाच हिंदुत्ववादी झाला. हिंदुत्वात महत्वाचं मरेल, फक्त मतांकरता बुद्धिशाल घालणारे आम्ही नाही, फक्त मतांचा करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही. आम्ही हिंदुत्वादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे. देखील आता मुंबईकर म्हणा असं देखील आपण पाहायला मिळतं. गेल्या काही आजच्यापर्यंत जवळपास मराठीचा मला आनंद आहे. किंवा निवडणुकीत मत मिळवण्याकरता तरी आता तुम्ही आमचं मत बदललेलं आहे. नेहमीप्रमाणे पलटी मारलेली आहे, पण ही जी मारलेली पलटी आहे ती सुखावं आहे. त्यामुळे तसंच राहावं, उद्या पुन्हा त्याच्यात बदलू नये. पण शेवटी जुनी पापं आहेत ना, लोकांनी बघितलेली आहे, जुनी पापं धुता येणार नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.